करतोय राजानं पाहिलंय, तो कत्तल करतोय राजांकडे पाहून हसतोय. 13 वर्षाचा शिवबाराजानं घोड्या बसून तुंब शिवडी मारली, आपली संसार घेतली आणि गोमातेची कत्तल करणाऱ्या कसायचे दोन्ही हात छाटण्याचं काम कोणी केलं असेल तर छत्रपती शिवबाराजांनी केलंय. कष्टकऱ्यांचा राजा आहे, शेतकऱ्यांचा राजा आहे. मला आज शिवरायांच्या चरित्राबद्दल असं जास्त वीर असं जायचं नाहीये, महत्वाचे पैलू सांगायचे. राजांच्या मावळ सेनेचा मुक्काम बंगळुरूला होता, आता त्याला आपण बँगलोर म्हणतो. बंगळूर मुक्कामी शिवरायांची मावळ सेना आहे. रात्रीची वेळ आहे, काळा कमेंड अंधार आहे, सगळे मावळे झोपलेले आहे आणि मावळ्यांनी दिवा लावलेला आहे. झोपडीत लावलेला दिवा राजानं पाहिला आणि राजानं तो दिवा विझवायला सांगितला. एक मावळा म्हटला, राजा दिवा विझवायचा? आपण राजे, आम्ही तुमच्या मावळे, या दिव्यात तेल लागणार तरी किती? का विझवायचा दिवा, का वाचवायचं तेल? राजानं दिलेलं उत्तर आहे, आपण दिवा लावून झोपी गेलो, एखादा उंदीर चुकून आपल्या झोपडीत आला, त्या उंदरानं ती पेटलेली वात आपल्या चोचेत पकडली आणि जर एखाद्या शेतकऱ्याच्या चाऱ्याच्या गंजीवर नेऊन टाकली तर शेतकऱ्याच्या चाऱ्याच्या गंजीचं नुकसान होईल, शेतकऱ्याचं नुकसान होईल. म्हणून त्या झोपडीमध्ये दिवा सुद्धा लावायला अनुमती न देणारे शिवराय कर्तव्य दक्ष राजा आहे.